ही अशी मेथी झालेली आहे. असा दात पडलेला आहे रुचीचा. मेथी कापायला, मेथी सुकलेली ती मी चेक केली होती. मेथी होती ती मला अपेक्षेपेक्षा भरपूर जास्त आहे. मी बादलीच आणली होती फक्त, पण बादलीपेक्षा पण जास्त आहे ती. हे रामफळ, हा नीलम आंबा आहे. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर आता मी चाललेलो आहे, मी घेतलेला आहे बादली घेतलेली, एक विळा घेतलेला आहे. हा विळा आणि जायचं आहे मला मेथी कापायला. मेथी सुकलेली ती मी चेक केली होती. तर आता मी चाललेलो आहे वावरामध्ये. आणि त्याच्या आधी हा आंब्याच्या झाडाखाली थांबलो होतो, शूटिंग काढण्यासाठीच थांबलो होतो. पण हे बघा, हा नीलम आंबा आहे आणि याला भरपूर लाग असतो. म्हणजे भरपूर एका घासाला भरपूर कैऱ्या आलेल्या असतात. आता हे बघा इथं किती कैऱ्या आहे. या खतरनाक लाग असतो या झाडाला. आणि हे कोईपासूनच आलेलं आहे. हे बघा आता इथं किती आहे, 4 आणि 4 8 कैऱ्या या भरपूर आहे. अजून एक दाखवतो उन्हामध्ये. हे बघा, ह्या पण जवळपास 9 कैऱ्या आहे एकाच घसाला. हे बघा इथं थोडा मोठा झालेला आहे. भारी ना. हा केशरच आंबा आहे किंवा दुसरा आहे वेगळा. हे रामफळ. Where the neon glows, every block tells a tale, the whole city हा पण केशर आंबा. knows. Rhythms in the shadows where the cold किधर जा रहा दुर्गा बस काय को केशर आंबा घासला नाही काय. बावड़ी पे जा रहा, हा लंगड़ा आंबा आहे. बावड़ी पे काय को. पाइप देख हमको, अच्छा ये खट्टा आंबा है. नाही, हा पण केशरच आंबा आहे. भारी एकदम. हा पण केशरच आहे. अशा काही राहायचा. wind blows, life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. आणि हा जो आहे ना, तो बदाम आंबा आहे. हे बघा बदाम कैऱ्या. Soulful samples lift the darkness to light. बदाम. Deep kicks pound like a heartbeat. तर आता मी चाललो शेताकडे, म्हणजे विहिरीकडे. तिथं आहे तो ती मेथी, ती काढून घ्यायची मला. आणि त्याचं मी आजच बी करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे ते आम्हाला परत कामं येईल पुढच्या वर्षीसाठी, किंवा जर लाडू केले कधी तर त्या लाडूमध्ये टाकण्यासाठी. तर चला, दुर्गादास पण येतोय विहिरीकडे. नाही दिख रहा है इतने दूर तू, रुक आप दिखाएगा. हा Vibes keep my story in sight. इथे झाकण निघलं होतं त्याच्यामुळे इतकं पाणी आहे. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning आणि ही बघा ऊसातली मक्का भरपूर मोठी झालेली आहे. कणस येत आहे आता तिला. but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. कांदे पण सुकताय आता. 15-20 दिवसात काढावे लागेल कांदे. Boom bap echoes through the alleys at night. हे असं काँग्रेस आलेलं आहे याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये आहे या शेंगा, तर ह्या काढून घ्यायच्या आपल्याला आता. हे बघा इथं आहे या अशा शेंगा आहे मेथीच्या, या काढून घेतो. पहिलं तर काँग्रेस बाजूला करतो आणि मग तर कापलेलं आहे मी सर्व. आता ही भाजी ह्याच्यामधलं काँग्रेस पण कापलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इतकं कापलेलं आहे. आणि जी मेथी होती ती मला अपेक्षेपेक्षा भरपूर जास्त आहे. मी बादलीच आणली होती फक्त, पण बादलीपेक्षा पण जास्त आहे ती. हे बघू शकता तुम्ही, 3-4 गंज आहे. आता मी काहीतरी दोरी बघतो एखादी आणि याला बांधून घेऊन जातो, कारण बादलीत जाणार नाही आहे. आता माझ्यासोबत काही मी दोरी आणलेली नव्हती, त्याच्यामुळे मी काय करतो ना, हा गुळवेल आहे हाच तोडतो आणि याचीच दोरी करतो. हा गुळवेल बस, भरपूर जास्त आला. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like हे बघा मेथीचं बी कसं खाली सांडलेलं आहे, जिथं जिथं मेथी पडलेली, कारण शेंगा भरपूर वाळलेल्या आहे म्हणून बी सांडलेलं आहे. असं बांधलेलं आहे. आता मी हे घेतो आल्ला उचलून
आणि ही बादली पण घेतोय का The heartbeat fight. भरपूर घाम आलेला आहे मला आता. मी घरी जातो आणि हे सुकायला टाकतो. चला. हे वरती आणलं होतं मी घरावर आणि सावलीत बसलेलो आता. हे असं होतंय. खाली थोडी माती आहे, उपटून घेतलं होतं म्हणून मेथी म्हणून, पण अशी तयार होती. आता हे करतो मी तयार आणि मग तुम्हाला दाखवतो. तीर्थ बसतोय, थोडा आराम करतोय. का रे तीर्थ? तीर्थची ड्रॉइंग चालू आहे बघा. ही कंपॉज ड्रॉ करतोय, ट्रायपॉडला लावलेला आहे त्यांना. तीर्थ दाखव ड्रॉइंग कशी झाली. ही अशी ड्रॉइंग काढलेली. तिचा दात पडलेला आहे. दाखव रुची. असं आहे. माझा हात खराब आहे कारण मी हे तोडतोय, मेथीच्या शेंगा तोडतोय. असा दात होता रुचीचा छोटासा. दर रुची दाखव दात. तुझ्या हातातच ठेव. असा दात पडलेला आहे रुचीचा, तुटलेला आहे. दाखव असं. तर आता हे जे आहे ना, या शेंगा तोडून घेतल्या मी आणि थोड्या आहे ना अशा मारून घेतल्या याच्यावर नारळ, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आणि हे जे ना या काड्या आहे म्हणजे मेथी ही मेन. आता हे तोडल्या याच्यामुळं, कारण हे गाईला टाकता येईल. जर नसतं टाकलं तर ते तसंच कामातून गेलं असतं. आता मी तुम्हाला मेथी दाखवतो. आता हे सुकवायला ठेवावं लागेल कारण याच्यामध्ये काही काही ओल्या पण शेंगा आहे. जर तुम्हाला दाखवायचं जर झाला तर हे बघा, ही ओली शेंगे, त्याच्यामुळे हे सुकून द्यावं लागणार आहे अजून जास्त दिवस. माझे हात भरपूर खराब झालेले आहे हे करता करता. सो आता ही खाली अशी मेथी जमा झालेली मी तुम्हाला दाखवतो. थांबतो. हे बघा, ही अशी मेथी झालेली आहे जी आपल्याला पुढच्या वर्षी कामा येईल. मेथीची भाजी टाकण्यासाठी किंवा खाण्यासाठी पण कामा येईल अशी आहे. भरपूर झालेली या साईडनी बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, भरपूर आहे ती. तर या शेंगा आता मी ना उन्हात वाळायला ठेवलेल्या आहे जेणेकरून चांगल्या वाळतील या. आणि हा जो होता हे जे आहे आता हे गाईला टाकून देतो खायला. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.